Hello everyone, welcome to our channel. Today we are learn phonic sound A to Z phonic sound. आपण लहान असताना आपल्याला A for apple, B for ball असे शिकवायचे, परंतु आता इंग्लिश मीडियमला शिकवताना फोनिक साऊंड शिकवले जातात. तसेच फोनिक साऊंड आज आपण पाहणार आहोत. चला, आता पहिला फोनिक साऊंड आहे ए. ए लेटरचं नाव ए आहे आणि त्याचा साऊंड होतो ॲ. ॲ ॲ ॲपल. आपल्याला बोलताना ॲ ॲ ॲ ॲपल असं बोलायचं आहे. त्यानंतर ब. बचा फोनिक साऊंड होतो ब. ब ब बॅट. सी क. क क कॅट. डी ड. ड ड डॉग. ई ई ए. ए ए एग. आता इथे ईचा फोनिक साऊंड आणि एचा साऊंड यामध्ये मुलं कन्फ्यूज होतात, परंतु मुलांना सांगायचं आहे एचा फोनिक साऊंड आणि ईचा फोनिक साऊंड वेगळा आहे, परंतु एचं नेम आणि ईचा साऊंड सेम आहे. ए. एफ फ. फ फक्त तोंडातून हवा बाहेर पडते. फ फ फिश. जी ग. ग ग गोट. एच ह. ह ह ह हॅट. ह असा साऊंड बाहेर पडतो. आय ई. ई ई इन्सेट. जे. जे ज ज जोकर. के क क काइट. एल. एलचा प्रोनाऊन्स करताना ल. ल असा प्रोनाऊन्स आपल्या तोंडातून बाहेर पडतो. ल लॉ. एम. मॅन. मॅन. नेक्स्ट आहे न. न न नेस्ट. ओ आ ऑरेंज. पी फ फ पॅरोट. क्यू क्व. क्व क्वीन. आर र र रोज. एस सन. टी ट ट टोमॅटो. यू अ अ अम्ब्रेला. फी व व फ फॅन. फी आणि डब्ल्यू या दोन्हीचा साऊंड एकच आहे व व, परंतु फीचा प्रोनाऊन्स करताना आपली जीभ ही टाळ्याला लागते आणि डब्ल्यूचा प्रोनाऊन्स करताना आपले होठ जुळले जातात, तेव्हा आपण डब्ल्यूचा प्रोनाऊन्स करतो ऑच. डब्ल्यू व ऑच. एक्स. एक्समस. वाय ॲ ॲ ॲक. आणि नेक्स्ट आहे झेड. झ झ झेब्रा. तर आता आपण ए टू झेड पर्यंतचे फोनिक साऊंड पाहिले. हे फोनिक साऊंड आपल्याला रीडिंग करताना खूप युजफुल ठरतात. पहा, आपण ए फॉर ॲपल, बी फॉर बॉल असे न म्हणता आता एचे फोनिक साऊंड शिकवले जातात. ए ॲ ॲपल. मुलांना शिकवताना सांगायचं आहे ए ॲ ॲ ॲपल. बी ब ब बॉल. बॅट. सी क क कॅट. डी ड ड डॉग. ई ए ए एग. फ फ फिश. जी ग ग गोट. एच ह ह हॅट. आय ई ई इन्सेट. जे ज ज जोकर. के क क काइट. एल ल ल लॉ. एम के क क काइट. ल ल लॉ. एम मैन. एन नेस्ट. ओ आ ऑरेंज. फी फ फ
Parrot. Q. Quack. Queen. R. Rose. S. Sun. T. Tomato. U. Umbrella. V. Fan. W. Watch. X. Xmas. Y. Egg. Z. झेब्रा. अशा प्रकारे आपण A to Z फोनिक साऊंड पाहिले आहेत. आणि मुलांना जर असे वेगवेगळ्या कलरमध्ये साऊंड लिहून दिले आणि ते समजावून सांगितले तर समजायला सोपे जातात आणि मुलांनाही ते पाहायला व लिहिला पण कलरमध्ये जर पाहिले तर लिहिला त्यांना गंमत वाटते आणि दिसायला अट्रॅक्टिव्ह दिसतं. त्यामुळे मुले पटकन शिकतात किंवा त्यांच्या लक्षात राहतं. अशाच प्रकारे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू.